नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आता ऐकूयात प्रकाश पाटेकर यांनी सादर केलेला जीवनावर बोलू काही हा विशेष कार्यक्रम. ऐकूयात तर. मित्रांनो, आज मला आनंद होत आहे की माझ्या समवयस्क मित्रांबरोबर ज्येष्ठ नागरिकांसोबत गप्पा मारायला मिळत आहेत. विषय आहे जीवनावर बोलू काही. विषय गंभीर आहे, पण आपण हसत खेळतच या विषयावर बोलणार आहोत. तर मला सांगा, आपण नक्की खरे खरे ज्येष्ठ नागरिक कधी झालो? जेव्हा मानसिक वयाचा विचार करत नव्हतो तेव्हा यालाच म्हातारपण अथवा वृद्धत्व असे म्हणत असत. आता सर्वानुमते असे ठरले आहे की आपण 60 वर्षाचे झालो की आपण ज्येष्ठ नागरिक म्हणजेच म्हातारे झालो. आता गंमत पहा कशी आहे की आपण 59 वर्षाचे 23 तास व 59 मिनिटापर्यंत मध्यम वयाचे, बरोबर 12 वाजले 60 वर्ष लागली की तुम्ही म्हातारे झालात. आहे की नाही गंमत? म्हातारपण हे तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, ते टाळता येणार नाही. तरी पण या म्हातारपणाचे तुमच्या जीवनात एक विशेष स्थान आहे, पण जे तुम्ही कळत आधीपासून नियोजन केल्यामुळे दुर्लक्षित राहते. मग पुढे ज्येष्ठ नागरिक म्हातारपण हा सामाजिक प्रश्न निर्माण केला जातो. तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदरपासून तुमची काळजी आई, कुटुंबीय घेत असतात. बाळाची चाहूल लागताच घ्यायची काळजी, पुढे बालसंगोपन, शालेय शिक्षण, शालेय वयातली काळजी, मध्यम वय, तुमची नोकरी, तुमचं लग्न, या प्रत्येक वयात व प्रसंगात कुटुंबातील सगळ्यांचे तुमच्याकडे लक्ष असते. ते तुमची काळजी घेत असतात. पण तेच कुटुंबाचे घटक, समाजातील आप्त म्हातारपण येताच तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. हे सत्य आहे. हा केवळ त्यांचाच दोष नसून कालामानाप्रमाणे अनेक सामाजिक प्रश्नही त्यात कारणीभूत आहेत व त्यातून मार्ग एकच, आपणच आपल्या वृद्धत्वाला समजावून घेणे व आधीपासून त्यासाठी मानसिक व आर्थिक नियोजन करणे हे होय. आपले वृद्धत्व म्हणजे काय? आपण वृद्ध अवस्थेकडे येणार हे एकदा मान्य करा व वृद्धत्वाचा आनंदाने स्वीकार करा. वृद्धत्व आणखी मरण यातुनी मरण बरे, वृद्धत्वता असे व्यथा खोटी, मरणात दुःख तोडे, वृद्धत्वता असे व्यथा मोठी. आता असं जर नकारात्मक विचार करून उपयोग काय? मरण काही मागून मिळत नाही व वृद्धत्व काही आल्यापासून राहत नाही. त्यापेक्षा वृद्धत्व मजला देई देवा, पहा, वृद्धत्व मजला देई देवा, ते सर्व भोग मी भोगतो, नेले जरी नरकात मजला, नेले जरी नरकात मजला, वाटेल मजला स्वर्ग तो. असा सकारात्मक विचार करायला काय हरकत आहे बरं? आता आपण आपल्या वृद्धत्वाचे 3 टप्पे, त्यातील अवस्था व उपायांचा विचार करू. आधी आपण आपल्या वृद्धत्वाचे 3 टप्पे कोणते व कसे हे जाणून घेऊया व मग त्याप्रमाणे वृद्धत्वाचे नियोजन करूया. वृद्धत्वाचा पहिला टप्पा. आता वृद्धत्वाचा पहिला टप्पा हे वयवर्ष 60 ते 70 हा आपण गृहीत धरलेला आहे. प्रौढावस्थेतून आपण ज्येष्ठ नागरिक या अवस्थेत येत असतो. हा संक्रमणाचा काळ असतो. त्यामुळे या कालखंडात आपण म्हातारपण अमान्य करतो. अभी तो मैं जवान हूं असे वाटत असते. पण आपल्याला काही वाटले तरी हे जे 4 घटक आहेत ते तुम्ही म्हातारे झालात हे ठणकावून सांगत असते. पहिला घटक सामाजिक, दुसरा घटक मानसिक, तिसरा घटक शारीरिक व चौथा घटक आर्थिक. पुढे दुसरा टप्पा 70 ते 80 वर्षे.
म्हातारपण वृद्धत्व तुम्ही मान्य करता. हो बाबा, आता मी म्हातारा झालो. परंतु मरण मात्र तुम्ही अमान्य करता. आता तिसरा टप्पा 80 वर्षे व त्यापुढे, या टप्प्यामध्ये तुम्ही मरण मान्य करता. हो, आता माझं वय झालंय, आज न उद्या मी जाणारच. परंतु आज नको ही अवस्था असते. आता या प्रत्येक टप्प्यात काय होतं व त्याचे नियोजन कसं करावं व त्यामुळे वृद्धापकाळातील जीवन सुखी कसं होईल ते आपण पाहूया. पहिला टप्पा, आपल्या वयाची 60 ते 70 वर्षे हा वृद्धापकाळाचा पहिला टप्पा आपण मानूया. आपण जरी वृद्धत्व मान्य करण्यास तयार नसलो तरी जे 4 घटक हळूहळू आपणावर वृद्धत्व लादत असतात ते असे आहेत. सामाजिक, तुम्ही रिटायर झालेला असता, घरी बसणारे, काम न करता समाजातील पैसे घेणारे, सरकारी योजनांचा फायदा घेऊन देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण करणारे आहात, असा दृष्टिकोन आपल्याकडे समाजाचा असतो असे तुम्हाला वाटते व थोडेफार ते खरे पण आहे. तुम्ही काय खाता, तुम्ही कोणते कपडे वापरता, तुम्ही कसे वागता, तुम्ही काय करावं, तुम्ही काय करू नये याचे नियम समाजच तुमच्यावर लादत असतो. तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक आहात याची जाणीव समाजात वावरताना समाज करून सतत देत असतो. तुम्ही इथे बसू नका, तुम्ही रस्ता क्रॉस नीट करा, अशा अनेक सूचना तुम्हाला देत असतात. आता दुसरी गोष्ट, दुसरं कुठला पदार्थ आहे तर ती मानसिक. घरातील तुमचा नंबर 1 जाऊन हळूहळू तुम्ही नंबर 2, नंबर 3, नंबर 4 असे तुमचं ठिकाण व्हायला लागतं. घरात तुम्ही कुठे बसायचं, कुठे झोपायचं, काय करायचं, कसे खायचं हे तुम्हाला विचारून नव्हे तर सांगून ठरवलं जातं. निर्णय प्रक्रियेत तुम्हाला दुय्यम स्थान दिले जाते. आपण बरोबर का चूक हा मानसिक गोंधळ तुम्हाला सतत होत राहतो. आणि आता चौथ्या भागात तुमचं शारीरिक स्थिती तुम्हाला याची जाणीव करून देते की बाबा रे, आता तू म्हातारा झालायस. रोज उठलं की जाणवतं काहीतरी कुठेतरी शरीरात दुखतंय, प्रकृतीच्या तक्रारी वाढतात व आपण वृद्ध झालो याची जाणीव होऊ लागते. ज्या दिवशी तुमचं काहीच दुखणार नाही त्या दिवशी समजा की तुम्ही आता मेलात. कारण जिवंत माणसाचं हे लक्षण आहे की जसजसं त्याचं वय वाढत जातं तसतसं शरीराचा कुठला ना कुठला भाग दुखत असतो. आर्थिक, आता तुमचे उत्पन्न कमी झालेलं असतं, ठराविक झालेलं असतं, नोकरी नाही, नेहमीचा पगार नाही, वार्षिक उलाढाली नाहीत. व्यापार करत असाल तर तिथे तरुणांच्या हातात सर्व व्यापार गेलेला असतो. तुमच्याच्यानी हिंडणं होत नाही, तुमच्याच्यानी फिरणं होत नाही, तुमचं इन्कम कमी झालेलं असतो, वाढण्याचे काही सोयी नसतात. त्यामुळे तुम्हाला सर्व या उत्पन्न कमावण्याच्या बाबीतून बाजूला केलं जातं. याच वेळेस तुमचे वाढते खर्च असतात. विशेषतः वैद्यकीय खर्चात विशेष वाढ झालेली असते. तुमच्या सतत काही ना काहीतरी होण्यामुळे तुमची दुखणी वाढतात व साहजिकच तुमच्या अपत्यांना व काळजी घेणाऱ्यांना तुम्हाला दवाखान्यात न्यावं लागतं. दिवसेंदिवस वैद्यकीय उपचारांचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. त्यातून मनुष्यबळ लागतं. तुम्हाला दवाखान्यात नेणं, तुमची शुश्रूषा करणं, तुमची औषधं घेऊन येणं यासाठी कोणाला आता वेळ नाही व त्याच्यासाठी लागणारा अफाट पैसा पण नाही. आता आपणच अधिक कमाई करू असं जरी तुम्हाला वाटलं तरी ते तुमच्याच्यानी शक्य नसतं, कारण तुमच्या शारीरिक क्षमता त्याच्या आड येतात. तसेच तुमच्यासाठी असलेल्या अनेक ज्या सोयी आहेत किंवा ज्या योजना आहेत त्या तुमच्यासाठी आता बंद झालेल्या असतात. दिवसेंदिवस तुम्हाला मेडिक्लेम काढता येत नाही, कारण तुमचं वय आहे म्हटल्यानंतर तुम्हाला क्लेम मिळत नाही. आणि त्यापेक्षा त्याचे जे हप्ते असतात ते प्रचंड इतके मोठे असतात की तुमच्याच्याने ते देणं शक्य नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला क्रेडिट कार्ड देत नाहीत, तुम्हाला बँकेचं लोन मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जरी ठरवलं की मी माझे पैसे जमवीन तरी या वयात ते शक्य नसतं. जरी तुमच्या गरजा कमी झालेल्या असल्या तरी तुमच्या ज्या बेसिक गरजा असतात त्या तुम्हाला होणं शक्य नाही. नोकर चाकर तुम्हाला तुमच्या पैशांनी ठेवणं शक्य नसतं. त्यामुळे तरुण पिढी ज्या सुखसोयी देतील, ज्या गोष्टी देतील, जिथे तुम्हाला ठेवतील त्या ठिकाणी तुम्हाला राहावं लागतं. घरामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांना उपयोगाला आल्यानंतर जी जागा उरते त्या जागेत तुम्हाला सोय करावी लागते. घरात तुमच्या तरुण पिढीचेच पाहुणेरावळे येत असतात, त्यांचेच इतर नातेवाईक येत असतात, परंतु तुमच्या माणसांना, तुमच्या मित्रांना तिथे येण्याची सोय नसते, कारण त्यांच्या उठाबसीसाठी जो खर्च करावा लागतो तो देण्याची ऐपत तुमच्यात नसते. त्यामुळे साहजिकच तुम्हाला आर्थिक विवंचना जाणवू लागते. तुम्हाला तुमच्या मित्रांना काही द्यायचं आहे, तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना काही भेटवस्तू द्यायची आहे तर ते तुम्हाला शक्य नसतं, कारण ती गोष्ट आता तुमच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली असते. त्यामुळे ही आर्थिक जाणीव तुम्हाला जाणवतो की अरे हे लोक मला देत नाहीत
कारण आता मी म्हातारा झालो. या 4 घटकांमुळे या टप्प्यात आपण जरी वृद्धत्व मान्य करण्याच्या मनस्थितीत नसलो तरी शेवटी ते मान्य करावंच लागतं. आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात काय होतं या गोष्टींचा आपण विचार करू. आता दुसरा टप्पा म्हणजे वय वर्ष 70 ते 80. या वयात काय होतं मित्रांनो, या वयात तुम्ही वृद्धत्व मान्य करता परंतु मृत्यू तुम्ही मान्य करत नाही. कारण तुमच्या बऱ्याच योजना असतात. मी हे कमवलंय, मी ते कमवलंय, मी त्याचं काय करू, मी ह्याचं काय करू. त्याचबरोबर एक दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली असते. त्यामुळे तुमच्या मुलींना त्यांच्या मुलांना सांभाळण्याची जी जबाबदारी तुम्ही सांभाळत होता, त्यांना अडीअडचणीला मदत करत होता, त्यांना स्वयंपाकात मदत करत होता, त्या गरजा आता त्यांच्या संपलेल्या असतात. त्यांना आता तुमची गरज नसते. ते आता आर्थिकदृष्ट्या हळूहळू सक्षम झालेले असतात. त्यांच्या मुलांना सांभाळणं, बाळंतपणं ह्या गोष्टी संपलेल्या असतात. त्यामुळे साहजिकचपणे त्या मुलांना आता तुमची गरज लागत नाही. त्यांना असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही उपयोगी होता तोपर्यंत त्यांना तुमची गरज वाटत होती. ते तुम्हाला या, आमच्याकडे राहा, आमच्याकडे या, उद्या येता का, परवा येता का असं रोज म्हणत असे. नातवंड तुमच्या घरी पाठवत असत. तुम्हाला असं वाटत असत की आपली मुलं हीच आता आपल्याला विचारणार आहेत म्हातारपणी आणि तुम्ही त्यामुळे काळजीत नसायचा. परंतु हळूहळू पुढे काय होतं, मुलांच्या गरजा वाढतात. त्यांना त्या सगळ्या व्यापांमध्ये तुमची गरज कमी व्हायला लागते आणि मग तुमच्या पुढे प्रश्न असा उपस्थित होतो की अरे आता आपलं कोण, यांना आपली गरज आहे का. आपण बळबळ त्यांना सांगतोय. तुमचं घर लहान असेल तर ती मुलं म्हणतात आता हे आमचं घर, तुम्ही दुसरीकडे जा, वृद्धाश्रमात जा. साहजिकच आहे, त्यांच्याकडे जर तेवढे पैसे नसतील तर ते तुम्हाला कुठे ठेवणार. मग वृद्ध हा एक घरातला कटकटीचा विषय होऊन बसतो. प्रत्येकाला वाटतं की आता आमच्या मुलांना जागा द्यावी, आम्हाला जागा मिळावी व तुम्ही दुसरीकडे जावं. जरी तुम्ही खास घराचे मालक असला तरी आज तुमच्यावर अशी परिस्थिती येते की तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी जावं लागतं. कारण तुमचीच मुलं असतात, बरं त्यांच्याशी भांडता येत नाही, कारण तुम्हाला त्यांचा आसरा शेवटपर्यंत वाटत असतो. अशा परिस्थितीत तुमच्याकडे परिस्थिती इतकी विचित्र होते की तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की आता इथून पुढे मी काय करायचं, मी कुठे जायचं, माझं कोण आहे वगैरे जे अनेक प्रश्न असतात ते तुम्हाला हळूहळू सत्वाला लागतात. आणि मग तुमची परिस्थिती अतिशय विचित्र होऊन जाते आणि तुमच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण होणार. तुमच्यापुढे विचारांची संगती कशी करायची हा प्रश्न असतो. तडजोड कुठे करायची, हे असंच चालायचं अशी अवस्था कशी काय करून द्यायची, जुन्या नव्या संस्कृतीची तुम्हाला कशी काय संगत करून द्यायची. कारण तुमचे जे संस्कार झालेले असतात, तुमच्या लहानपणचे जे संस्कार झालेले असतात आणि तुमचे जे मुलांचे संस्कार पुढे चालू नव्या पिढीचे असतात, यांच्यामध्ये जोड करणं तुम्हाला खूप अवघड असतं. तुम्ही जुन्या पिढीचे साक्षीदार असतात, त्यातील चांगल्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात, परंतु नव्या पिढीला त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हे तुम्हाला पचवता येत नाहीत आणि त्यामुळे जुन्या नव्यात संघर्ष निर्माण होतो आणि तुमच्या पुढे प्रश्न पडतो की आता मी राहायचे कुठे, मी जायचे कुठे, मी आपले मन मरून किती दिवस राहायचं, मी यांना नको असलो तरी मी इथे किती दिवस राहायचं. अशा रीतीने तुमच्या पुढे प्रश्न निर्माण व्हायला लागतात आणि या काळामध्ये तुम्हाला अतिशय त्रास होतो की बाबा रे आपण करायचं काय, आपल्याला मरण तर नाही, नको यार, आपण म्हातारे झालो पण मरण आपल्याला यायचं अजून शक्यता नाही. त्यामुळे आपण उर्वरित आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न तुमच्या पुढे निर्माण होतो. आता यापुढचा जो विषय आहे तो म्हणजे तिसरा टप्पा आणि तो म्हणजे 80च्या पुढे. 80च्या पुढे माणूस काय करतो, मरण मान्य करतो. आज न उद्या मला मरण येणार, कारण पिकलं पाने कधीतरी गळणारच हे तुम्हाला मान्य होतं. अरे आता किती दिवस मी जगणार, झालं तुम्ही तुमचे स्वतःशीच म्हणायला लागता आणि तेव्हा अपेक्षा करता. तुम्ही जर मुलांना सांगितलं की अरे आता मी 90चा आहे आता जाणार, की तुमची अशी अपेक्षा असते की मुलांनी म्हणावं नाही 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 एवढ्यात तुम्ही कशा जाणार, तुमची तब्येत खूप छान आहे. किंवा तुम्हालाही मनापासून वाटत असतं की अरे जाणार हे खरं आहे परंतु एवढ्यात काही मी जाणार नाही, अजून मला माझे फ्लॅट सगळं मुलांना वाटायचे आहेत, अजून पैसे वाटायचे आहेत, अजून माझ्याच्यानी तर काही होत नाही. हळूहळू तुम्हाला परावलंबित्व यावं लागतं. त्यापेक्षा जो आपल्याला त्रास होऊन राहिलेला आहे त्याच्यापेक्षा हे सगळं वाटून मोकळं व्हावं, रिक्त व्हावं असं वाटतं, पण ते हातून घडत नाही. मरणाचा विचार टाळा असं म्हटलं तरी ते टाळत नाही. अशा वेळी माणसाला कुणीकडून कसं जगावं याचा सारखा प्रश्न पडतो. नवरा बायको दोघे असतील तर आपण जो पुढे जाईल त्याच्या मागचं कसं व्हायचं याची त्याला काळजी वाटते आणि त्याच वेळेस सतत होणाऱ्या शारीरिक त्रासाला तो हळूहळू कंटाळायला लागतो. नको हे जगणं,
नको हे शरीराचे त्रास पोचवणं, त्याच्यापेक्षा मला मरण आलं तरी चालेल असं त्याला सतत वाटत असतं. परंतु प्रत्यक्ष मरणात नक्की काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्या यातना नको रे बाबा, पुढचं जीवन काय आहे हे माहीत नसल्यामुळे आहे तेच बरं आहे असं करून तो स्वतःला कसं तरी रेटत असतो. हेच खरं सत्य आहे. आता आनंदी जीवन करण्यासाठी काय करावं हे आपण पुढच्या वेळेस पाहू. श्रोते हो, आत्ताच आपण प्रकाश पाटेकर यांनी सादर केलेला जीवनावर बोलू काही हा विशेष कार्यक्रम ऐकलात. अशाच प्रकारच्या मनोरंजनपर आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.